सध्या असीम सरोदे सर आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. सरोदे सर, माणिकराव कोकाटे यांना या सगळ्या प्रकरणामध्ये म्हणजे 10% कोट्यातून सरकारी घर घेण्याच्या संदर्भात कागदपत्रांची फेरफार केल्याच्या प्रकरणात थेट शिक्षा सुनावली गेली आहे. आधीचे कृषी मंत्री हे आधीच गोत्यात आहेत, राजीनाम्याची मागणी होते, भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. आत्ताच्या कृषी मंत्र्यांवर सुद्धा तशाच पद्धतीचे आरोप आहेत, थेट शिक्षा सुनावली गेली आहे. माणिकराव ठाकरे यांना 2 वर्ष शिक्षा झालेली असल्यामुळे ते कोणत्याच पदावर राहू शकत नाही. त्यांची आमदारकी सुद्धा जाऊ शकते. त्यांनी राजीनामा देण्याचा किंवा न देण्याचा प्रश्न नाही. त्यांना पदावर राहताच येत नाही. असाच नियम आता 2 वर्षाची शिक्षा झाल्यावर आहे. अपील पिरियड त्यांना असतो, पण अपील केलं म्हणून शिक्षा स्थगिती दिली तरी सुद्धा 2 वर्षाची शिक्षा ती झालेली आहे. त्याच्यानुसारच कार्यवाही होईल आणि अपील केलं तरी पण त्याचा काही परिणाम होणार नाही. बर, म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये सर शिक्षेला स्थगिती मिळणं हा पर्याय नसूच शकतो? नाही, अपील केलं आणि शिक्षेला स्थगिती मिळाली तरी तो काही पर्याय नाही आहे. त्यांना ते निर्दोष आहेत हे सिद्ध करावं लागेल. त्यामुळे त्यांना 2 वर्षाची शिक्षा झालेली असल्यामुळे त्यांना आता पद सोडावं लागेल लगेच. बर, अगदी सरोदे सर, धन्यवाद. ही प्रतिक्रिया पुढारी न्यूजला आपण दिलीत यासाठी. सध्या वकील अनिकेत निकम सुद्धा आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण याबाबत बोलूया. अनिकेतजी, आत्ता आपण बघितलं की माणिकराव कोकाटेंना थेट 2 वर्षाचा कारावास सुनावला गेलेला आहे. शिक्षेला स्थगिती मिळण्याचा हा पर्याय असू शकतो का? त्या अनुषंगाने मंत्रिपद आणि आमदारकी आता कोकाटेंची वाचू शकते का, असं सध्या म्हटलं गेलेलं आहे. नेमकं काय घडतं या प्रकरणात हे पाहणं फार महत्त्वाचं असेल. मात्र आता जसं आपण बघितलं की सरोदे सर सुद्धा आपल्याशी बोलले की काहीही झालं, स्वतःला ते जर निर्दोष सिद्ध करू शकले नाहीत तर मात्र त्यांनी राजीनामा देणं, कुणी त्यांचा राजीनामा घेणं असे मुद्देच उपस्थित होत नाहीत. त्यांचं मंत्रिपद, त्यांची आमदारकी ही धोक्यातच आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षाची शिक्षा सुनावली गेली आहे. नेमकं आपण प्रकरण काय आहे ते बघतोय. राज्याचे विद्यमान कृषी मंत्री आहेत माणिकराव कोकाटे. 2 वर्षांचा कारावास आणि 50,000चा दंड ठोठावला गेलाय. माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावाला शिक्षा झालेली आहे. एकोणीसशे 95-97 साली सरकारच्या 10% कोट्यातून त्यांनी घर घेतलं. त्या कागदपत्रामध्ये फेरफार केल्याचा आरोप आहे. माजी विधिमंडळ सचिव अनंत कळसे सर सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण या संदर्भात बोलणार आहोत. सर, आत्ताच्या क्षणाला राज्याच्या विद्यमान कृषी मंत्र्यांवर होणारा आरोप, त्यांना सुनावली जाणारी शिक्षा, या सगळ्या प्रकरणाकडे आपण कसं पाहता? ही शिक्षा स्थगित होऊ शकते का? कारण मंत्रिपद आणि आमदारकी सगळंच धोक्यात आहे. नाही, यामध्ये स्पष्ट आहे की त्यांना 2 वर्षाची शिक्षा सुनावली आहे आणि कायद्याच्या तरतुदीद्वारे त्याचं आमदारकी जाऊ शकते. पण ती सेशन कोर्टात जजमेंट बघितलं पाहिजे, कारण त्यांना हायकोर्टात जावं लागेल तातडीने आणि हायकोर्टाने जर स्टे दिला तर त्यांचे आमदारकी आणि मंत्रिपद दोन्ही राहू शकेल. तर सेशन कोर्टाने कदाचित त्यांना वेळ दिला असावा हायकोर्टला जाण्यासाठी. नाही तर मग अल्टिमेटली राहुल गांधी यांच्या प्रकरणाप्रमाणे त्यांना सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी लागेल आणि सर्वोच्च न्यायालयात त्यांना स्टे घ्यावा लागेल. तिथे रिलीफ नाही मिळाला तर निश्चितच त्यांची आमदारकी मग कायद्याप्रमाणे जाऊ शकेल. अर्थात, म्हणजे आता सरकारच्या कुठल्या किंवा विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी होणं वगैरे हे मुद्दे उपस्थित होतच नाहीत. जर का कायद्याच्या नुसारच जर का हे दोषी ठरले, ते जर स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकले नाहीत तर मग मंत्रिपद, आमदारकी सगळंच गेलं असं म्हणायचं. कळसे सर, धन्यवाद. तुम्ही पुढारी न्यूजशी बोललात यासाठी. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षाची शिक्षा सुनावली गेलेली आहे आणि जर शिक्षेला स्थगिती मिळाली नाही, ते स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकले नाहीत तर मंत्रिपद, आमदारकी असं सगळं काही आता धोक्यात आहे. काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे आपल्याशी जोडले गेलेले आहेत याबाबत बोलण्यासाठी. अतुलजी, विद्यमान कृषी मंत्री राज्याचे अडचणीत सापडलेले आहेत. थेट शिक्षा सुनावली आहे न्यायालयानं, 2 वर्षाचा कारावास सुनावलाय. या सरकारमध्ये भ्रष्टाचार करणे, एखाद्या याच्यामध्ये जाणे, कन्व्हिक्ट होणे हे बक्षीस आहे. म्हणजे परफेक्टली फिट आहे या सरकारसाठी. भाजपचं प्रवृत्तीच आहे भ्रष्टाचारी लोकांना पुढे करायचं, जे लोक शिवीगाळ करतात त्यांना मुख्यमंत्री करायचं, भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या लोकांना मुख्यमंत्री करायचं. तर नैतिकता वगैरे ह्या काही गोष्टी थोडी राहिल्या. आता कन्व्हिक्शन झालं, त्याला स्टे मिळणार नाही मिळणार हा भाग वेगळा आहे. आणि कोणत्या गुन्ह्यात झालेला आहे तो गुन्हा हा आहे की कागदपत्राचा फेरफार करून सरकारी संपत्ती मिळवलेली आहे. मी जे वाचतोय तुमच्या 10% कोट्यातलं घर मिळवलेलं आहे, हा गुन्हा मोठा आहे.
पण नैतिकता वगैरे या सरकारचा काय संबंध आहे? आम्ही किती राजीनामे मागितले तरी हे देणार आहे का? ती नैतिकता महाराष्ट्राच्या राजकारणात कधीच गेली आहे. जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा आरोप झाले तरी राजीनामा देऊन बाजूला व्हावं लागायचं. आता भाजपचं सरकार आहे, ते काय किती आरोप झाले, खाण घोटाळ्यामध्ये आरोप झालेल्या लोकांच्या वेळेस नितीन गडकरींचं स्टेटमेंट होतं की आम्ही काही आरोप झाले म्हणजे कोणाला राजीनामा वगैरे घेत नसतो, तो आमचं कल्चर नाही आहे. नैतिकतेच्या गोष्टी काय म्हणून करावं विरोधी पक्षांनी? लोकशाहीमध्ये काही राहिलं थोडी आहे आता भाजपचं सरकार आल्यापासून. अतुलजी, महायुतीचे सलग दुसरे कृषी मंत्री आहेत जे अशा पद्धतीने वादाच्या भोवऱ्यात सापडतात. वादाच्या भोवऱ्यात तर नरेंद्र मोदींपासून सगळे लोक सापडलेले आहे. सिक्युरिटी अँड एक्सचेंज कमिशननी पुन्हा नोटीस पाठवलेल्या अदानींसाठी, त्यांना तुम्ही आमच्या हवाल्या कधी करणार आहे? वादाच्या भोवऱ्यात किती करप्शनचे चार्जेस आहे? इलेक्ट्रोल बॉन्ड हे असंविधानिक आहे, करप्शन आहे, हे स्वतः सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे. पण काही होत असते का? काही नसते होत. नैतिकता कुठे राहिली यांच्यामध्ये? राजकारण हे रसातळाला चर्चेपासून एक नेत्यांबद्दल एक दुसऱ्यांबद्दल घाणेरडी भाषा कालच्या तुमच्या चॅनलवर मी बघितलं आणि मलाही त्याच स्तरावर नेण्याचं काम भाजपच्या लोकांनी केलं. ते हे यांचं ते चरित्र आहे, चाल चरित्र चलन जे आहे ते असंच आहे. बर, अतुलजी धन्यवाद. आपण सविस्तर प्रतिक्रिया पुढारी न्यूजला दिलीत यासाठी. राज्याचे विद्यमान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना शिक्षा सुनावली गेली. 2 वर्षांचा कारावास आणि 50,000ची शिक्षा आहे. सुनील कोकाटे हे त्यांचे भाऊ आहेत, त्यांना सुद्धा शिक्षा सुनावली गेलेली आहे. सरकारच्या 10% कोट्यातून त्यांनी घर घेतल्याचा, त्या कागदपत्रात फेरफार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. भाऊ जे आहे विजय शिवाजी कोकाटे, ह्या दोघांना शिक्षा सुनावण्यात आली. आणि असंही आरोप होता की आरोपी नंबर 3 आणि 4 यांच्या लाभात जे घर दिलेलं होतं ते सुद्धा त्यांनी यांच्या फेवरमध्ये केलं आणि त्याच्यात पण इलिगल कन्स्ट्रक्शन केलेलं आहे असं पण त्या तक्रारीमध्ये नमूद केलेलं आहे. पण मग आता हे जे 3 आणि 4 नंबरचे आरोपी आहेत, तर ते तिथे राहतात तर त्यांचं घर पण येतं? नाही, ते नाही राहत. हे 1 नंबरचे जे आहे ना हेच त्याचा उपभोग होतो. माणिकराव कोकाटे. अच्छा, म्हणजे हे 4ही घर कोकाटेंकडे? 4 जे फ्लॅट्स आहेत, हां. चौघांना जे अलॉट झालेले आहेत शासनाकडून, म्हणजे त्या दोघांच्या नावावर यांनी फ्लॅट घेतले होते की काय? ते बघावं लागेल. मॅडम, आपण नुकताच बघितलं सहाय्यक सरकारी वकील पूनम घोडके यांनी या सगळ्या प्रकरणाचे आणखी काही तपशील पुढारी न्यूजवर आपल्याला दिलेले आहेत. माणिकराव कोकाटे जे सध्या राज्याचे कृषी मंत्री आहेत त्यांच्या संदर्भातलं हे प्रकरण आहे. 1995 ते 97च्या सरकारच्या 10% कोट्यातून घर घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. कागदपत्रांची फेरफार केल्याचं हे प्रकरण आहे, ज्याच्यात त्यांना 2 वर्षाचा कारावास आणि 50,000ची शिक्षा सुनावली गेलेली आहे. माणिकराव कोकाटे यांच्यासह त्यांचा भाऊ सुनील कोकाटे यांना सुद्धा नाशिक जिल्हा न्यायालयानं ही शिक्षा सुनावलेली आहे. आता ते हायकोर्टात या सगळ्या संदर्भात दाद मागतायत का, तिथे मुळात हे प्रकरण घेतलं जातंय का, हे पाहणं महत्त्वाचं असेल.